श्री स्वामी समर्थ स्वामी तारी त्याला कोण मारी हा प्रत्यय जगदंबा हाय सो धुळे येथील श्री रामकृष्ण गोरख पाटील आणि साई संगीता रामकृष्ण पाटील दाम्पत्यांना आला तो अनुभव आज मी तुमच्या समोर मांडित आहो। जगदंबा हाय सो धुळे येथील श्री रामकृष्ण गोरख पाटील आणि साई संगीता रामकृष्ण पाटील हे पतिपत्नी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जगदंबा हाय सो धुळे येथे केंद्रात श्री दत्त जयंती सप्ताहात यजमान म्हणून निश्चिंत झाले होते। 3/01/2022 रोजी सप्ताह सुरू होण्याच्या आदल्या दिवशी साई संगीता पाटील ताई यांना सकाळी 7 वाजता अस्वस्थ वाटू लागले। त्यांना खूप घाम दाटून आला। घरच्यांनी त्यांना त्वरित जवळील हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलला ताबडतोब नेण्याचे सुचविले आणि गाडीतच पाटील ताई यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला आणि दुसऱ्या हॉस्पिटलला नेले असता ताई यांना सुराणा यांच्या कॅबिनमध्येच दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि ताई डॉक्टर यांच्या केबिनमध्येच पूर्णपणे बेशुद्ध पडल्या। त्यांना तिथून निरामय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले। निरामय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांना पुन्हा तिसरा मेजर हृदयविकाराचा झटका आला। आता मात्र ताईंना श्वास घेणे कठीण झाले होते। सर्व डॉक्टर शर्थीचा प्रयत्न करत होते आणि ताईंचे सर्व कुटुंबीय स्वामी समर्थ आणि गुरुमाऊलींचा धावा करत होते। चमत्कार असा की 20 मिनिटांनंतर पाटील ताईंचे श्वास घेणे पुन्हा सुरू झाले। सर्व डॉक्टर स्टाफ आश्चर्य व्यक्त करत होते की एकाच दिवशी 3 तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन सुद्धा अशा कोणत्या शक्तीने ताईंना वाचवले। कुटुंबीय यांनी स्वामी समर्थ आणि गुरुमाऊलींच्या कृपेबद्दल सांगितले आणि डॉक्टर सुद्धा स्वामींपुढे नतमस्तक झाले। पाटील ताईंना एवढे 3 तीव्र हृदयविकाराचा झटका येऊनही त्यांनी हिंमत हारली नाही आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवत त्यांनी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जगदंबा हाय सो धुळे येथे केंद्रात स्वामी पुण्यतिथी सप्ताहात यजमानाची सेवा दिली। दत्त जयंती सप्ताहात अपूर्ण राहिलेली सेवा स्वामी समर्थ आणि गुरुमाऊलींनी जीवदान देऊन स्वामी पुण्यतिथीत पूर्ण करून घेतली। श्री स्वामी समर्थ।